नाशिकच्या जागेवरून महायुतीत तिढा निर्माण झाला। नाशिक लोकसभा मतदारसंघात स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यावरून महायुतीत गुऱ्हाळ सुरू असतानाच महाराजांनी आता 7 मतदारसंघांमध्ये आपले उमेदवार देण्याच्या घोषणा केल्यात। नाशिक, दिंडोरी, जळगाव, जालना, शिर्डी या मतदारसंघांमधून उमेदवार देण्याची इच्छा स्वामी शांतिगिरी महाराजांनी बोलून दाखवली आहे। तर दुसरीकडे नाशिकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहील असा विश्वास विद्यमान खासदार हेमंत गोडसेंना आहे। ही रस्सीखेच सुरू असताना त्या ट्विस्ट आणला तो भुजबळांनी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, चर्चा केली। या दोघांमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। जर शिवसेनेला हेमंत गोडसेंना उमेदवारी दिली तर भुजबळांच्या पाठिंब्याची गरज आहे, त्यामुळे या बैठकीत त्यांनी भुजबळांची मनधरणी केल्याचं समजतंय। जय बाबाजी भक्त परिवार दिंडोरी लोकसभा मतदारसंघ आहे, जालना आहेत, जळगाव आहेत, शिर्डी आहेत आणि नाशिक आहेत। या सर्व या 7 लोकसभा मतदारसंघामध्ये आमचा जय भक्त निर्णायक आहेत आणि त्यामुळे आम्ही सर्व भक्तबारांनी चाचणीसुद्धा सुरू केली आहेत की आपल्या वतीने निर्णय द्यायचा आणि त्या संदर्भातल्या सर्व निर्णय आमची लोकसभा कमिटी घेणार आहे। विश्वास आहे की नाशिकची जागा ही शिवसेनेला सुटेल। त्याचं कारण का पारंपरिक रित्या गेले 2 टर्म ही जागा शिवसेनेने लढवली आणि निश्चित या जागेसाठी आमचे मुख्यमंत्री हे देखील आग्रही राहतील आणि ही जागा शिवसेनेला सुटेल।